नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रसकरांची अनेक दशकांची प्रतीक्षा संपली. दिग्रस शहराला बायपास मंजूर. खासदार संजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. दिग्रसच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बायपास रस्त्याबाबत अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दशकापासून प्रलंबित असलेल्या दिग्रस बायपासची मागणी आता पूर्णत्वात येत असून खासदार संजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला अधिकृत गती मिळाली आहे. दिग्रस शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात जड व हलक्या वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांना होणारा त्रास या समस्या तीव्र झाल्या होत्या. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीमुळे दैनंदिन जीवनावर मोठा ताण निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर बायपास रस्त्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती. खासदार संजय देशमुख यांनी हा प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करून आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्यात आली. सध्या बायपास मार्गासाठी आवश्यक सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष रस्त्याच्या बांधकामाला तात्काळ सुरुवात होणार आहे. या बायपासमुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. जड वाहनांना शहरातून वळसा मिळेल. अपघातांची शक्यता कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल. तसेच शहराच्या आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक विकासाला नवी चालना मिळणार आहे. दिग्रस बायपास मार्गाचा प्रस्तावित आराखडा देऊरवाडी येथून सुरू होऊन पुसद रस्त्यापर्यंत तसेच नवीन रेल्वे पुलापर्यंत जोडला जाणार आहे. या मार्गामुळे पुसद, मानोरा आणि दारवा या दिशाकडून येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची आवश्यकता राहणार नाही. दिग्रसच्या विकासासाठी कटिबद्ध राहून येणाऱ्या काळात विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्याचा संकल्प खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केला. दिग्रसच्या प्रगतीच्या दिशेने हा बायपास प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पुढील काळात दिग्रस शहराला रिंग रोड मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच प्रस्तावित बायपास मार्ग दुसऱ्या टप्प्यात मानोरा बायपास ते रोहनादेवीपर्यंत जोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी यावेळी सांगितले. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.